नमस्कार विद्यार्थी मित्र, मी प्राध्यापक विवेक बळे आपणा सर्वांचं यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ बारामती येथील तुळजाराम चतुर्चंद सेंटरमध्ये सर्वांचं आपलं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आपण एम.कॉम भाग 2 या वर्गातून शिकत आहात आणि या वर्गातला कॉमर्स 331 हा विषय मी आपणाला शिकवणार आहे. संबंधित विषयाचं नाव हे विवरचनात्मक व्यवस्थापन असून आज आपण या पाठामध्ये विवरचनात्मक व्यवस्थापन आणि त्यातील काही घटकांचा अभ्यास करणार आहोत. सदर पाठाच्या अभ्यासानंतर आपण विवरचनात्मक व्यवस्थापनाचा दृष्टिक्षेप तसेच व्यावसायिक धोरण, त्याचं स्वरूप, महत्त्व हे आज आपण या पाठामध्ये पाहणार आहोत. सर्वप्रथम जेव्हा आपण व्यूहरचना म्हणतो तेव्हा व्यूहरचना ही का करावी लागते. जसं आपण पाहिलं की जेव्हा कोणतंही युद्ध लढलं जातं तेव्हा युद्ध लढण्यासाठी सर्व प्रकारच्या हत्यारांचा वापर तर केलाच जातो, परंतु युद्ध लढण्यासाठी एक नीती असावी लागते, एक व्यूहरचना असावी लागते. त्याला इंग्रजीमध्ये आपण स्ट्रॅटेजी असं म्हणतो. मग ह्या स्ट्रॅटेजीचा काय उपयोग आहे. म्हणजे व्यवसायामध्ये देखील आपण विविध प्रकारचं नियोजन करत असतो, वेगवेगळ्या प्रकारची कार्य करत असतो, परंतु व्यूहरचनात्मकच आपलं व्यवस्थापन का असायला पाहिजे. तर आपण या संपूर्ण विषयामध्ये व्यूहरचना आणि ह्या व्यूहरचनेचा व्यवसायाला विविध अंगाने होणारा उपयोग हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर सर्वप्रथम मी प्रस्तावनेला सुरुवात करतोय. आजच्या या आधुनिक युगामध्ये जर व्यवसायाला स्पर्धेमध्ये टिकून राहायचं असेल आणि जर व्यवसायाला योग्य दिशा मिळवून देण्यासाठी, व्यवसायाला त्याचं चिरंतन अस्तित्व प्राप्त करून ठेवण्यासाठी, तसेच जास्तीत जास्त नफा मिळवण्यासाठी व्यवसायाला व्यूहरचनात्मक दृष्टिकोनाचा वापर करावा लागतो. त्याशिवाय व्यवसायाला उत्पादन खर्चामध्ये मदत करून इतर उद्योगांची देखील स्पर्धा करावी लागते. म्हणजेच नवीन नवीन कल्पनांचा वापर करून व्यवसायाला नावलौकिक मिळवण्यासाठी व्यवस्थापनाकडून प्रयत्न करावे लागतात. तसेच व्यवसायाला स्थैर्य प्राप्त करण्यासाठी सतत प्रयत्न करण्यात येत असतात. परंतु व्यूहरचनात्मक योजना आखण्यात व्यवस्थापनाचा सर्वात महत्त्वाचा वाटा असतो. कारण की बाजारपेठेतील स्थितीचा अभ्यास करण्यासाठी, तसेच आपल्या व्यवसाय संस्थेला योग्य स्थितीला पोहोचवण्यासाठी आणि आपल्या संस्थेमध्ये किंवा व्यवसाय संस्थेमध्ये कोणत्या प्रकारचे उत्पादन करावे, कोणत्या प्रकारच्या सेवा द्याव्यात, हे सर्व ठरवण्यासाठी, त्याचप्रमाणे व्यवसायाची जागा कुठे असली पाहिजे, उत्पादित केलेल्या वस्तू आणि सेवा या बाजारपेठेत वेळेवर पाठवण्यात येत आहेत किंवा नाहीत, किंवा आपण ते कशाप्रकारे पाठवू शकतो आणि आपण यासाठी कोणत्या मार्गाचा निवड करत आहोत किंवा कोणते मार्ग यासाठी योग्य आहेत, या सर्व प्रश्नांचा संबंधित व्यवसाय संस्थेशी हा संबंध येत असतो. या सर्व प्रकारच्या बाबींचा एकत्रितपणे हा आपल्या कंपनीवरती किंवा व्यवसायावरती परिणाम होत असतो आणि आपल्या कंपनीची योग्य उद्दिष्ट साध्य करण्यासाठी त्यासाठी प्रयत्न करावे लागतात. तसेच उत्पादन करण्यासाठी योग्य निर्णय घ्यावा लागतो, जागेची निवड करावी लागते, व्यवसायाची रचना म्हणजेच ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर ठरावं लागतं, वरिष्ठ व्यवस्थापकाची नेमणूक करावी लागते. यासारख्या महत्त्वाच्या निर्णयासाठी कंपनीला वेगवेगळ्या प्रकारची कार्य करणं गरजेचं असते. यासाठी व्यूहरचनात्मक किंवा धोरणात्मक योजनांची अंमलबजावणी किंवा आखणीही करावी लागत असते. या सर्व व्यूहरचनात्मक प्रक्रियेला व्यूहरचनात्मक व्यवस्थापन असं म्हणतात. व्यूहरचनात्मक प्रक्रिया केल्याने कंपनीला आणि कंपनीच्या व्यवस्थापनाला अपेक्षित कार्य करणे शक्य होत असते. आणि हे सर्व समजून घेण्यासाठी व्यूहरचनात्मक व्यवस्थापन आणि व्यावसायिक धोरण व त्याचं स्वरूप हे आपल्याला समजून घेणं हे महत्त्वाचं ठरेल. आणि हे सर्व आपल्याला पुढील मुद्द्यांवरून समजून येईल. आता प्रास्ताविकानंतर आपण पुढच्या भागाकडे जाणार आहोत आणि ते म्हणजे आजचं विषय विवेचन म्हणजेच काय की व्यूहरचनात्मक व्यवस्थापन, ज्याला स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट असं म्हटलेलं आहे आपण. ह्या व्यूहरचनात्मक व्यवस्थापन हे नक्की काय, हे आपण एक उदाहरता याच्यावरती दृष्टिक्षेप टाकूया. तर आधुनिक युगामध्ये जसं मगाशी म्हटल्याप्रमाणे कोणत्याही प्रकारच्या व्यवसायाला जर स्पर्धेत टिकून राहायचं असेल, त्याला स्वतंत्र अस्तित्व टिकून ठेवायचं असेल, आपल्याला नफा जास्तीत जास्त मिळवायचा असेल, तर या सर्व दृष्टिकोनातून व्यवस्थापनाला अनेक व्यूहरचनांचा वापर करावा लागत असतो आणि त्याचप्रमाणे व्यावसायिक कार्य देखील पार पाडावे लागत असतात. त्याशिवाय व्यवसायाला उत्पादन खर्चामध्ये बचत करावी लागते, इतर उद्योगांशी तुलना करावी लागते, इतर उद्योगांची स्पर्धा करावी लागते, नवनवीन कल्पनांचा वापर करावा लागतो,
कंपनीच्या किंवा संस्थेच्या नावलौकिकामध्ये वाढ करण्यासाठी व्यवस्थापनाकडून पुरेसे प्रयत्न व्हावे लागत असतात. तसंच व्यवसायाला स्थैर्य प्राप्त करावे लागत असते. यासाठी कंटिन्युअस एफर्ट्स, ज्याला आपण सतत प्रयत्न असं म्हणतो, हे देखील करावे लागत असतात. म्हणून व्यूहरचनात्मक योजना ह्या आखाव्या लागतात व बाजारपेठेतील स्थितीचा अभ्यास करण्यात येतो, ज्यामध्ये संस्थेला योग्य स्थितीला पोहोचवण्यासाठी कार्य केले जाते आणि त्या प्रकारे किंवा कोणत्या प्रकारचं उत्पादन करायचं, कोणत्या वस्तू व सेवा द्यायच्यात, त्या जागेची कशा प्रकारे निवड करायची आहे, कोणत्या प्रकारच्या मशिनरीज आपण कंपनीमध्ये वापरायच्या आहे, या सर्व गोष्टींचा एकत्रितपणे एकूणच आपल्या व्यवसायावरती परिणाम होत असतो. आणि म्हणून या सर्व गोष्टींचा एकत्रित अभ्यास म्हणजेच काय, तर आपण ज्याला व्यूहरचनात्मक योजनांची आखणी असं त्याला म्हणू शकतो. आणि म्हणून या सर्व प्रक्रियेला आपण व्यूहरचनात्मक व्यवस्थापन असं म्हणू शकतो. आता आपण या ठिकाणी दुसरा भाग पाहणार आहोत, तो म्हणजे काय, तर व्यवसाय धोरण, ज्याला इंग्रजीमध्ये बिझनेस पॉलिसी असं म्हणतात. तर व्यवसाय धोरण हे एखाद्या व्यवसाय संस्थेला भविष्यातील कामकाजाशी संबंधित असते. म्हणजेच जेव्हा मी बिझनेस पॉलिसी असं म्हणतो, तेव्हा बिझनेस म्हणजे काय, की ही सातत्याने चालणारी प्रक्रिया आहे. 24/7 बिझनेसला कुठल्याही प्रकारचा टाईम लिमिट नाही आहे. म्हणजे बिझनेस हा कुठल्याही प्रकारे 24 तास चालू शकतो आणि ही बिझनेस हा सतत चालणारी प्रक्रिया आहे. आणि ह्याचीच पॉलिसी म्हणजे काय, तर त्याचं धोरण म्हणजे काय, की आपल्या संस्थेला म्हणजेच व्यवसायाला भविष्यामध्ये काय करायचं आहे हे सांगणारं एक प्रकारचं दस्तऐवज, म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो, तर व्यावसायिक धोरण असं म्हणतो. म्हणून मी या ठिकाणी आत्ता असं म्हटलं की व्यावसायिक धोरण हे एखाद्या व्यवसाय संस्थेच्या भविष्यातील कामकाजाशी संबंधित असते. अर्थात व्यावसायिक धोरण ठरविताना वरिष्ठ पातळीवर व्यवस्थापनाला व्यवसाय संबंधित निर्णय घ्यावे लागत असतात आणि निर्णय घेत असताना बाजारपेठेतील संधीचा सलोख अभ्यास केला जातो आणि अभ्यास करीत असताना त्यांच्याकडे उपलब्ध असणारी साधनसामुग्री अंतर्गत असेल, बहिर्गत असेल किंवा पर्यावरण आणि संस्थेची क्षमता इत्यादी सर्व बाबींचा विचार करावा लागतो. म्हणून व्यावसायिक निर्णय हे महत्त्वाचे असतात. कोणत्याही व्यवसाय संस्थेला निर्णयाची आखणी करीत असताना व्यवसायाला अनुसरून धोरणांची आखणी करावी लागते आणि भविष्यकालीन फायदे मिळवण्यासाठी त्या दृष्टीने व्यावसायिक धोरण निश्चित करावे लागते. व्यावसायिक धोरण ही संकल्पना नवीन विचार प्रवाहानुसार व्यवस्थापकीय व्यूहरचना, प्रमंडळ व्यूहरचना आणि व्यावसायिक धोरण यांच्याशी फारशी निगडीत असते. आता व्यावसायिक धोरणाची व्याख्या ही ख्रिश्चन यांनी अशी केलेली आहे की वरिष्ठ व्यवस्थापनाची कार्य आणि अभ्यास या संदर्भात उत्पन्न होणाऱ्या समस्या यांचा एकूण उद्योजकावरती किंवा उद्योगावरती निर्णय घेताना काय परिणाम होईल या दृष्टिकोनातून संस्थेचे भविष्यकालीन मार्गदर्शन करण्यात येते. म्हणून कोणत्याही संस्थेला ध्येय साध्य करण्यासाठी केव्हा व कोठे अशा रीतीने स्पर्धेला तोंड देता येईल याविषयी व्यावसायिक व्यूहरचना ठरवावी लागते. प्रमंडळ नियोजन किंवा व्यावसायिक नियोजन हे सर्व प्रकारच्या लहान मोठ्या कंपन्यांसाठी महत्त्वाचे असते आणि म्हणून व्यावसायिक धोरण ठरवित असताना आपण पुढील बाबींचा विचार केला पाहिजे. मग आता बिझनेस पॉलिसी ठरवताना आपल्याला कोणत्या कोणत्या बाबींचा विचार केला पाहिजे, तर सर्वप्रथम आपल्याला वरिष्ठ स्तरावरील अधिकारी आपला वेळ, जे त्यांचं संचालक मंडळ आहे, त्यांच्या नियोजनाव्यतिरिक्त खर्च करतात हे आपल्याला दिसून येतं. जेव्हा बिझनेस पॉलिसी ठरवतो तेव्हा बिझनेस पॉलिसी ठरवत असताना जे काही टॉप लेवलचे मॅनेजमेंटचे अधिकारी आहेत हे काय करतात की त्यांचा जास्तीत जास्त वेळ त्यांनी जिथे व्यवस्थापकीय मंडळाला देणं अपेक्षित असतं, तर ते बऱ्याचदा त्यांचा वेळ व्यवस्थापनाच्या व्यतिरिक्त इतर सर्व गोष्टींसाठी देत असतात. आणि त्यामुळे हे आपण सगळ्यात पहिल्यांदा नमूद केलं पाहिजे की सर्वसामान्यपणे वरिष्ठ स्तरावरील अधिकारी आपला वेळ हा प्रमंडळाच्या नियोजनाव्यतिरिक्त खर्च करतात, तर तो त्यांनी नियोजनामध्ये जास्तीत जास्त वेळ खर्च करावा. दुसरं म्हणजे वरिष्ठ अधिकारी त्यांच्या स्वतःच्या कामकाजासंबंधी किंवा कामास अधिक महत्त्व देतात. म्हणूनच परिणामकारक नियोजन 2 पर्याय देण्यात येतात. आता तुम्ही पाहिलं असेल की जे टॉप लेवलचे अधिकारी असतात किंवा मॅनेजमेंटचे जे लोक असतात, तर टॉप लेवलचे अधिकारी किंवा मॅनेजमेंट हे नेहमी स्वतःच्या कामामध्ये व्यस्त असतं आणि त्यामुळे ते त्यांच्या कामाला खूप जास्त महत्त्व देत असतात आणि त्यामुळेच जे काही नियोजन ते करतात, ते नियोजन करत असताना त्यांच्याकडे 2 पर्याय त्यांनी आखून ठेवलेले असतात. जर पहिला पर्याय जर चालला नाही तर ते दुसरा पर्याय देखील त्या ठिकाणी उपलब्ध करून ठेवत असतात स्वतःसाठी. तसेच कामाच्या आराखड्यासंबंधी पुनर्रचना करून वेळोवेळी दिल्या जाणाऱ्या सूचना व गटाचा ते आराखडा तयार करत असतात. म्हणजेच
बिझनेस पॉलिसी ठरवताना आपल्याला कुठल्या प्रकारचं काम करायचं आहे, त्या कामाचा प्लॅन काय असला पाहिजे, तसेच त्या प्लॅनमध्ये वेळोवेळी कशा प्रकारे बदल करता येतील व इतर लोकांनी दिलेल्या सूचना या सर्व गोष्टींचा विचार करून ते कामाचा आराखडा तयार करत असतात. प्रमंडल नियोजनासाठी नियोजन करणारे कर्मचाऱ्यांनी गोळा केलेली माहिती आणि आकडेवारीचं ते शास्त्रीय पद्धतीने विश्लेषण करण्याची व्यवस्था ते करत असतात. म्हणजेच बिझनेस पॉलिसी करत असताना बिझनेस पॉलिसीमध्ये आपले जे काही मॅनेजमेंटचं जे बोर्ड ऑफ डायरेक्टर्स आहे यांनी जे काही प्लॅनिंग आपल्याला करायचं आहे ते प्लॅनिंग करत असताना आपल्याकडे असणारे कर्मचारी किंवा आपल्याकडे असणारं मनुष्यबळ यांची योग्य प्रकारची त्यांनी माहिती गोळा केली पाहिजे व त्या माहितीचं जे काही आकडेवारी आहे ती आकडेवारी त्यांनी स्टॅटिस्टिकल डेटा हा टॅब्लेटेड फॉर्ममध्ये मांडला पाहिजे, जेणेकरून त्याचं आपल्याला इंटरप्रिटेशन हे व्यवस्थित प्रकारे करता येऊ शकतं. व्यावसायिक धोरणात व्यवसायाशी संबंधित असलेले मालक व प्रशासनातील अधिकारी यांनी विभागीय अधिकारी हे सर्व एकत्रित येऊन व्यवसायाचे धोरण ठरवतात. म्हणून व्यवसायाचे धोरण ठरवित असताना उत्पादन केलेली वस्तू व तिचे वितरण, वाटप, साखळी यांचा विचार हा करण्यात येतो. या विवेचनावरून असे दिसून येते की सांकेतिक आणि वित्तीय व्यक्तीची नियोजनात गरज असते. जर एखादा स्वतंत्र घटकाचा जास्तीत जास्त परिणाम हा व्यवसायावर होत असेल तर ते व्यवसाय वातावरण म्हणता येईल आणि म्हणून व्यवस्थापकाला संशोधनाची देखील गरज असते. आता तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की व्यावसायिक धोरण ठरवत असताना या ठिकाणी कंपनीचा मालक असेल किंवा प्रशासकीय अधिकारी असेल, ह्या सर्वांनी एकत्र येऊन व्यावसायिक धोरण ठरवायला पाहिजे. कारण की व्यवसाय धोरण ठरवत असताना आपण कोणती वस्तू उत्पादन करणार आहोत, ती वस्तूचं डिस्ट्रीब्युशन कसं करणार आहोत, म्हणजेच वस्तूचं उत्पादन करण्यासाठी वस्तूचं डिस्ट्रीब्युशन करण्यासाठी आपल्याला बऱ्याचदा स्टॅटिस्टिकल ऑफिसर असेल किंवा फायनान्स ऑफिसर असेल, ह्या सर्व व्यक्तींचे घटक असते. जर यातला एखादा घटक हा आपल्या व्यवसायाच्या उत्पादनावरती किंवा डिस्ट्रीब्युशनवरती जर परिणाम करत असेल तर त्या घटकाला आपल्याला समजून घेता येईल किंवा समजून घ्यावा लागेल. म्हणजेच त्याचा व्यवसायाचा वातावरणावरती कोणत्या प्रकारचा परिणाम होईल आणि हे सर्व शोधून काढण्यासाठी व्यावहारिक जे आपलं व्यवस्थापन आहे, व्यवस्थापनात्मक व्यवस्थापन आहे, या व्यवस्थापनात्मक व्यवस्थापनाला आपल्याला एका संशोधनाची सुद्धा गरज असते. आणि हे संशोधन करत असताना असं लक्षात येते की आपल्या कंपनीचे कोणते घटक हे कंपनीच्या व्यूहरचनेच्या उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आवश्यक आहे हे तुम्हाला संशोधन केल्यानंतर लक्षात येईल. आणि कोणते घटक हे वातावरणात आव्हान देत असतील तर ते उद्दिष्ट साध्य करण्यासाठी कोणत्या तंत्रज्ञानात बदल करण्याची आवश्यकता आहे हे देखील आपल्याला संशोधनाच्या नंतर लक्षात येईल. तसेच सरकारने जे काही ठरवलेलं आहे, म्हणजे सरकार वेगवेगळ्या प्रकारची व्यावसायिक धोरणं ठरवत असतं, ह्या सर्व धोरणांचा कितपत आपल्या कंपनीला किंवा आपल्या व्यवस्थापनाला फायदा होईल याचा देखील विचार आपली व्यवसायाचं धोरण ठरवण्यासाठी आपल्याला करावा लागतो. थोडक्यात सांगायचं म्हणजे काय, व्यावसायिक धोरण हे व्यवसायाच्या वातावरणाशी संबंधित असते आणि धोरण ठरवताना त्याचा उपयोग व्यवसायाला जास्तीत जास्त कसा घेता येईल याविषयी नियोजन करून व्यूहरचना ठरवण्यात येते. म्हणूनच व्यवसायाचे यश किंवा अपयश हे व्यावसायिक धोरणावरती अवलंबून असते असे या ठिकाणी आपण म्हणू शकतो. थोडक्यात सांगायचं म्हणजे काय की व्यावसायिक धोरणामध्ये आपण वस्तूच्या निर्मितीपासून वस्तूच्या वितरण साखळीपर्यंत, तसेच वस्तूची वितरण साखळीनंतर त्याच्यावरती असणारं संशोधन, ह्या सर्व गोष्टींचा आपल्याला व्यावसायिक धोरण ठरवत असताना विचार करावा लागतो. आता आपण पाहूया की व्यावसायिक धोरणाचं स्वरूप काय आहे ते, ज्याला आपण म्हणतो नेचर ऑफ बिझनेस पॉलिसी. आता व्यावसायिक धोरण हे वरिष्ठ व्यवस्थापकाचं कार्यात्मक जबाबदारीशी संबंधित आहे. म्हणजे टॉप लेवलचे जे मॅनेजमेंट अधिकारी आहेत या अधिकाऱ्यांवरती व्यवसायाचं धोरण ठरवण्याची जबाबदारी असते आणि म्हणून ते जेवढ्या चांगल्या प्रकारे धोरण ठरवतील तर ते धोरण ठरवत असताना त्यांना काही घटकांचा देखील विचार करावा लागतो. कारण की हे घटक आपल्या व्यवसाय धोरणावरती परिणाम करणारे घटक असतात आणि ह्या सर्व धोरणांचा किंवा ह्या सर्व घटकांचा आपल्या उद्योगावरती जर परिणाम होणार असेल तर त्यांचा संपूर्ण अभ्यास करणं हे टॉप लेवलच्या दृष्टिकोनातून गरजेचं आहे. त्यामुळे या ठिकाणी व्यावसायिक धोरणात संघटनेला भविष्यात कोणत्या उपाययोजना कराव्या लागतील हे आपल्याला नेचर ऑफ बिझनेस पॉलिसीवरून लक्षात येतं. ज्याला आपण काय म्हटलं आहे की व्यावसायिक धोरणांचे स्वरूप समजून घेत असताना भविष्यामध्ये आपल्याला कोणकोणत्या उपाययोजना कराव्या लागतील हे या ठिकाणी आपल्याला विचार करणं गरजेचं आहे. तसंच दुसरा भाग यातला आहे तो म्हणजे व्यावसायिक धोरण कोणत्या घटकाशी निगडीत आहे, तसेच व्यवसायाच्या उद्दिष्टानुसार आणि गरजेप्रमाणे त्याच्यामध्ये आपल्याला
सिलेक्शन करण्यासाठी चॉईस असली पाहिजे. म्हणजेच व्यावसायिक धोरण आपण जेव्हा ठरवतो तेव्हा वेगवेगळे घटक त्या ठिकाणी विचारात घ्यावे लागतात. उदाहरणार्थ पैसा असेल, यंत्रसामुग्री असेल, मनुष्यबळ असेल किंवा अनेक काही इतर घटक असतील. तर ह्या घटकांपैकी कोणता घटक महत्त्वाचा आहे व त्या घटकाची आपल्याला गरजेप्रमाणे कशाप्रकारे निवड करता येईल, तर याचा देखील विचार हा व्यावसायिक धोरणामध्ये केला जातो. व्यावसायिक धोरण ठरवत असताना आपली जी कंपनी आहे किंवा संघटना आहे त्या संघटनेला कोणती ध्येय साध्य करायची आहेत. आता ध्येय साध्य करताना देखील शॉर्ट टर्म आहेत, लाँग टर्म आहेत. शॉर्ट टर्म म्हणजे काय की आपल्याला लघुकालीन उद्दिष्ट ठरवावं लागतील, दीर्घकालीन देखील उद्दिष्ट ठरवावं लागतात. म्हणजेच आपली जी काही लघुकालीन उद्दिष्ट आहे ती दीर्घकालीन उद्दिष्टाची मिळती जुळती असली पाहिजे, जेणेकरून आपल्याला दीर्घकालीन उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आपल्याला लघुकालीन उद्दिष्ट हे आधी साध्य करावे लागतात. यानंतर व्यावसायिक धोरणामध्ये भविष्यात कोणत्या प्रकारच्या उपाययोजना आपल्याला कराव्या लागतील, कोणत्या प्रकारच्या उपाययोजना या ठिकाणी कराव्या लागतात या विषयाचं स्पष्टीकरण या ठिकाणी आपल्याला द्यावं लागेल. कारण की व्यावसायिक धोरणामध्ये भविष्यामध्ये आपल्याला काय काय प्रोव्हिजन करायची आहे, ती कशासाठी प्रोव्हिजन करायची आहे आणि त्याचप्रमाणे आपली जी काही व्यवसाय संघटना आहे या संघटनेचं दीर्घकालीन जे काही प्लॅनिंग आहे किंवा नियोजन आहे व त्या नियोजनाचा वापर आपल्याला निर्णय घेण्यासाठी कशाप्रकारे होणार आहे, ह्या सर्व गोष्टी ह्या आपल्या व्यवसायाच्या धोरणामध्ये होत असतात. आणि म्हणून याला मी थोडक्यात असं म्हणेल की याला आपण व्यवसायाचं धोरण असं म्हणू शकतो. आता आपण शेवटच्या मुद्द्याकडे वळणार आहोत, तो म्हणजे व्यावसायिक धोरणांचं महत्त्व काय, ज्याला आपण म्हणतो इम्पॉर्टन्स ऑफ बिझनेस पॉलिसी. आता व्यावसायिक धोरण हे व्यवस्थापनाच्या वरिष्ठ आणि मध्यम पातळीवरती घेण्यात येत असते. अर्थातच व्यावसायिक धोरण ठरवित असताना उच्च स्तरावरील व्यवस्थापक आणि मध्यम स्तरावरील व्यवस्थापक यांचा सहभाग हा व्यावसायिक धोरणामध्ये असतो. या सर्वांनी ठरवलेले जे व्यावसायिक धोरण आहे ते व्यवसायाच्या दृष्टीने कसे महत्त्वाचे राहील यासाठी व्यावसायिक धोरण ठरवण्यात येते. म्हणून व्यावसायिक धोरण ठरवित असताना विचारात घ्यावा लागणारे जे घटक आहेत ते पुढील प्रमाणे आपल्याला सांगता येतील. यातला पहिला घटक आहे ते म्हणजे व्यवसाय धोरण समजून घेणे, ज्याला आपण म्हणतो लर्निंग द बिझनेस पॉलिसी. व्यवसाय धोरण समजून घेणे म्हणजेच व्यावसायिक धोरणांचा व्यवस्थापनाच्या विविध कार्यामध्ये कशा रीतीने उपयोग होतो हे समजून घेणं सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला महत्त्वाचं वाटतं. म्हणून माहितीच्या स्वरूपामध्ये व्यावसायिक धोरण समजून घेताना महत्त्वाचं कारण म्हणजे विकासासंबंधीचे मार्ग कोणते आहेत, त्यांचा वापर केव्हा व कसा केला जाईल हे ठरवावे लागते. त्यासाठी व्यवसायाला माहितीच्या स्वरूपात अधिकाधिक माहिती विकसित करावी लागेल. कमकुवत व किचकट कार्यात्मक मार्ग हे कमी करून विविध प्रकारचे मार्ग आपल्याला उपलब्ध करून द्यावे लागतील. म्हणजेच सर्वप्रथम आपल्याला व्यावसायिक धोरण समजून घेणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. कारण की जेव्हा तुम्हाला धोरण समजेल तेव्हा आपल्याला याच्यामधल्या क्लिष्ट आणि किचकट गोष्टींना बाजूला सारून ज्या काही गोष्टी सोप्या आहेत व ज्या लवकरात लवकर आपण अंमलात आणू शकतो तर याविषयी आपला जास्तीत जास्त विचार करता येईल. दुसरं म्हणजे व्यावसायिक पर्यावरण समजून घेणे, अंडरस्टँडिंग द बिझनेस एन्व्हायरमेंट. आता बिझनेस एन्व्हायरमेंट म्हणजे काय, तर आपण ज्या व्यवसायामध्ये काम करत असतो ते व्यवसायामध्ये काम करत असताना जो काही व्यवसायाच्या आजूबाजूचं परिसर आहे, जे आजूबाजूचं वातावरण आहे, ज्याच्यामध्ये कल्चर असेल, कम्युनिटी असेल, जे लोक त्या ठिकाणी काम करतात त्या लोकांचे विचार असतील, ह्या सर्व घटकांचा त्या ठिकाणी परिणाम होत असतो. म्हणून व्यवसाय संबंधीचे जे काही पर्यावरण आहे या पर्यावरणाला समजून घेणं महत्त्वाचं आहे. कारण की व्यावसायिक धोरण ठरवताना व्यवस्थापनाला विविध स्तर असतात, म्हणजेच लेवल्स असतात. या ठिकाणी काम करणारे जे व्यक्ती आहेत त्यांच्यामार्फत या धोरणाची अंमलबजावणी होत असते. आणि म्हणून यांच्यामार्फत जेव्हा अंमलबजावणी होणार आहे तेव्हा वरिष्ठ पातळीवरून व्यावसायिक धोरणांची अंमलबजावणी कशा रीतीने केली जाईल या संदर्भात वरिष्ठ व्यवस्थापनाला मूलभूत संकल्पना ह्या समजून घ्याव्या लागतात. व्यवसायाचे वातावरण आणि फायदे विचारात घेऊन वरिष्ठ व्यवस्थापकाला व्यवस्थापनेच्या कल्पना आणि सूचना विचारात घेऊन मगच ते अंमलबजावणीचे आदेश द्यावे लागतील. संघटनेला समजून घेणं म्हणजेच काय, अंडरस्टँडिंग द ऑर्गनायझेशन. आपण ज्या कंपनीमध्ये काम करतो ती कंपनी नक्की काय आहे ते हे देखील समजून घेणं महत्त्वाचं आहे. म्हणून व्यवस्थाचं जे धोरण आहे हे धोरण जेव्हा निश्चित केलं जातं तेव्हा ह्या धोरणावरून आपले व्यवसाय कुठल्या प्रकारचा आहे हे देखील आपल्याला समजून घेता येईल. व्यवसायाचे धोरण हे व्यवसायाच्या मूलभूत कार्यांची रचना दर्शवते. जेव्हा मध्यम स्तरावरील व्यवस्थापन हे व्यूहरचना ठरवत असते तेव्हा व्यवसायाची धोरणाची रूपरेषा समजून घेण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला सर्व कार्य एकत्रित करून ह्या सर्व कार्यांचे फायदे काय,
तसेच त्यांचा अनुभव घेऊन आपल्याला ह्या सर्व गोष्टींचा विचार करून त्या ठिकाणी आपलं जे व्यवसाय धोरण आहे याची अंमलबजावणी कशाप्रकारे केली जाईल, तसेच उच्च व्यवस्थापनावरती कोणकोणत्या जबाबदारी आहेत, त्यांची कार्य कोणते हे समजून घेणं आपल्याला महत्त्वाचं येईल. म्हणूनच संघटनेला विविध मार्गाने कशाप्रकारे या व्यवसाय धोरणाचे फायदे मिळवता येतील हे आपल्याला व्यवसाय धोरणावरून समजून घेता येईल. आता कर्मचाऱ्यांचा विकास. बिझनेस पॉलिसीमध्ये आपण कर्मचाऱ्याचा विकास म्हणजेच कर्मचाऱ्याची पर्सनल डेव्हलपमेंटचा देखील विचार करणं गरजेचं आहे. कारण की कंपनीमध्ये जो कर्मचारी काम करतो याला जर तुम्ही मालक आणि नोकर अशा प्रकारे आजच्या काळामध्ये जर तुम्ही वागणूक द्यायला लागला तर तो कर्मचारी तुमच्याकडे काम करणार नाही. म्हणजेच आजकालच्या युगामध्ये कर्मचाऱ्याला आपला भागीदार म्हणून आपण त्याला सहभागी करून घेतलं पाहिजे आणि प्रत्येक व्यवसायाच्या गोष्टीमध्ये किंवा ॲक्टिव्हिटीमध्ये त्याचं इन्व्हॉल्वमेंट ही तितकीच महत्त्वाची आहे हे देखील मालकाने समजून घेणं गरजेचं आहे. म्हणून कामगार मग आपल्याकडे काम करतो, त्याला आपण पगार देतो म्हणून त्याने आपलं काम केलंच पाहिजे ही भावना सोडून देऊन त्या कामगाराचं व्यक्तिगत विकास देखील कसा होईल हे देखील आपल्या व्यावसायिक धोरणामध्ये नमूद असणं गरजेचं आहे. आता व्यावसायिक धोरणांचा जेव्हा आपण अभ्यास करीत असतो तेव्हा हा अभ्यास करत असताना कर्मचाऱ्याला विकासाची व्याप्ती ही विचारात घ्यावी लागते. कारण जेव्हा कंपनीला काम करत असताना अनेक उपमार्गांनी जावं लागते. म्हणून वेळोवेळी मूल्य आणि महत्त्व यांचा विचार देखील करणं गरजेचं आहे. विविध परिस्थितीमध्ये जेव्हा आपण उत्पादन धोरण ठरवतो अशा वेळेला बाजारपेठेची स्थिती आणि बाजारपेठेची स्पर्धा या वेळोवेळी केव्हा आणि कुठे कसा भर द्यायचा या दृष्टिकोनातून वरिष्ठ व्यवस्थापनाने धोरणांचे परिणाम हे वेगवेगळ्या विभागावरती कशा प्रकारे होणार आहेत याचा विचार करणं गरजेचं आहे. तसेच जर बाजारपेठेमध्ये स्पर्धायुक्त परिस्थिती निर्माण झाली तेव्हा संघटनेचे कर्मचारी व त्यांचा विकास हा कशाप्रकारे आपण करायचा ही योजना देखील त्यांनी हाती घेऊन व्यावसायिक धोरण निश्चित करावे. तर हे आज आपण जे काही पाहिलं ते होते व्यावसायिक धोरणांचे महत्त्व. म्हणून व्यवसायाचं धोरण जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर आपल्याला व्यवसाय धोरण समजून घेत असताना व्यवसाय धोरणामध्ये सर्वप्रथम व्यवसायाचं धोरण समजून घेणं गरजेचं आहे. तशाच प्रकारे व्यवसाय ज्या वातावरणामध्ये काम करणार आहे ते वातावरण देखील समजून घेणं गरजेचं आहे. तसेच आपली संघटना काय संघटनेला समजून घेणं गरजेचं आहे आणि आपल्या संघटनेमध्ये महत्त्वाचा जो दुवा काम करत असतो तो म्हणजे संघटनेचा कर्मचारी. या कर्मचाऱ्याचा विकास कशाप्रकारे आपल्याला करू शकतो आपण, तर हे व्यवसाय धोरणामध्ये ठरवणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण व्यवरचनात्मक व्यवस्थापन या विषयाची थोडासा दृष्टिक्षेप आपण यामध्ये घेतलेला आहे. जर तुम्हाला संबंधित मुद्द्यांसंबंधी कुठल्याही प्रकारची अडचण किंवा प्रश्न असेल तर कृपया तुम्ही गुगल क्लासरूममध्ये आपला जो कमेंट बॉक्सचा जो सेक्शन आहे त्या सेक्शनमध्ये तुम्ही त्या ठिकाणी कमेंट करून आपला प्रश्न विचारू शकता किंवा आपल्याला एक फोन नंबर दिलेला आहे माझा, त्या फोनवरती देखील आपण फोन करून आपला संबंधित जो प्रश्न आहे तो प्रश्न विचारू शकता. आपण सर्वांनी हा जो आजचा आपलं लेक्चर होतं हे सर्वांनी शांतचित्ताने ऐकून घेतलं त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार मानतो व सर्वांना एक विनंती करतो की संबंधित लेक्चर हे आपल्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड केले जाणार आहे. तर संबंधित यूट्यूब चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब या बटनावरती क्लिक केलं आणि जर आपला चॅनल सबस्क्राईब केला तर आपण जे काही व्यवरचनात्मक व्यवस्थापन या विषयावरती जे काही वेगवेगळे प्रकारचे लेक्चर घेणार आहोत तर हे लेक्चर जेव्हा त्या ठिकाणी अपलोड केले जातील तर त्याची लिंक तुम्हाला लगेच त्या ठिकाणी मिळवता येईल. धन्यवाद.